सुंदर मनामध्ये भरली. सॉरी सर, ते मला वाटलं. काय वाटलं? खरंच सॉरी सर, ते मला माहित नव्हतं. दॅट्स ओके. तुझी लढाऊ वृत्ती मला आवडली. मी हे खरं तर करत नाही असं. करायला पाहिजे. गुड लक. बरे मटेरियल सगळं चेक केलंय ना? हां सर, केलं. पण एक 2-3 माणसं लागतील सर अजून कामाला. अरे हाय तेच माणसं मी कमी करतोय. म्हणजे तो आपल्या नवीन साईडवरचा तो इंजिनियर, त्याला टाटा बाय बाय केलं. का? अरे एक तर इंजिनियर नवीन, त्यात अनुभव शून्य, पण पगार मात्र यांना भरपूर पाहिजे. आता माझे काही पैशाचे इश्यू चालले म्हणून मी काही कामगारांचा पगार उशिरा देणार म्हटलं तर हा तगादा लावतोय. कवा होणार पगार, कवा होणार पगार. ते काय मला पटलं नाही. आणि काय मी काय इथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उघडलंय, नवीन नवीन लोकांना इथे ट्रेनिंग देत बसणार. त्यापेक्षा अशांना घरी धाडलेलं बरं ना. बरं एक तो नवीन इंजिनियर येईपर्यंत त्या कामाचा चार्ज तू घ्यायचा आहे. हा घेईन सर, पण ते माया. पगार ना, पगार देतो ना अभ्या. काही दिवस थांब, देतो पगार. तुम्हाला सेल्फ डिफेन्सची गरज वाटली, यातच तुमची स्ट्रेंथ आहे. कारण फक्त स्त्रियांनाच नाही, प्रत्येक माणसाला सेल्फ डिफेन्स जमला पाहिजे. आज जे काय मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. इथून पुढचे दिवस तुमच्यासाठी पेनफुल राहणार आहे. सो बी रेडी, बिकॉज नो पेन नो गेन. हे पेन तुम्हाला आयुष्याचा चॅम्पियन बनवणार आहे. इथे जे काही शिकाल त्याची आयुष्यभर प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला उपयोगी पडेल. पुरुष आणि बाई असं काही नसतं. तुम्ही किती फिट आहे ते इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःला कुणापेक्षा कमी मानू नका. आणि लढायला शरीराबरोबर मन पण तयार पाहिजे. ही लढाई एखाद्या बॉडीची किंवा मनाची नाही आहे, तर बॉडी आणि मन एकत्र आलं पाहिजे. आणि हे दोन्ही एकत्र आले तरच तुम्ही जिंकणार. तुमचे हातपाय दुखणार, अंग दुखणार, ताप येणार, पण थांबायचं नाही. आम्ही पण थांबणार नाही आणि तुम्हालाही थांबवू देणार नाही. आता तुमच्यापैकी जी कोणी हे ट्रेनिंग पूर्ण करेल ती खरी चॅम्पियन. सो ऑल द बेस्ट. चला फर्स्ट स्टेप, 5 किलोमीटर रनिंग नॉन स्टॉप. काय झालं? वय किती आहे तुमचं? 70 की 90? एकदम यंग माणसासारखे पळा. वाघ मागा लागल्यासारखं पळा. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आहे असा पळा. पळा. काय बोलतो? मोहन सर आले? कुठे आहेत? अरे बाप, ग्राउंडवर काय करू राहिले? ट्रेनिंग. ठीक आहे, तुला नंतर फोन करतो. आबा हे काय चालू आहे बरं? अरे आत्ताच आलेत ना ते, त्यांना जरा दम तरी खाऊ दे. पदर नीट धरा. बोलतोय ना आम्ही. दौलतराव, आई येत्या तुमच्या, याची घडी घडी आठवण करून दिलीच पाहिजे का? अहो पण ते मोहन सर इथं आमच्यासाठी आले का त्या बायांसाठी आले बरं? म्हणजे अहो म्हणजे आले ते त्या बायांना काला भेटले? त्यांनी तिकडे ट्रेनिंग पण चालू केली म्हणे. हा म्हणजे आमची काही किंमतच नाही का? इतका इगो मध्ये आणू नका. तसं नाही आबा. आलाय ना तो मोहन आता. हा तर गुपचूप प्रॅक्टिस सुरू करा. काला मध्ये घोडा घालताय. बघा काउंटडाऊन सुरू झालंय. एवढा खर्च करून आपण बोलवलंय ना ट्रेनरला, तर त्याचं चीज करा. आणि यापुढे कुठलीही तक्रार ऐकली जाणार नाही. आबा पण
काय झालं? झालं सर? हो. जाऊ घरी. काय? घरी? आता फक्त वॉर्मअप झालाय. ट्रेनिंग आता मी स्टार्ट करतोय. हा. कुठलाही प्लेयर किंवा योद्धा ट्रेनिंग शिवाय सामान्य माणूस असतो. आता तुम्हाला सामान्य ते स्ट्रेंथ असा मोठा प्रवास करायचा आहे आणि आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. आहो सर, पण घरी जाऊन स्वयंपाक. बिहेव लाईक अ चॅम्पियन. राखेतून जो उभारी घेतो तोच खरा चॅम्पियन ठरतो. कसं चालू आहे पोरींचं ट्रेनिंग? मेन ट्रेनिंग आजपासून स्टार्ट झालंय. पण पोरींना काही त्रास बीस होणार नाही ना? जास्त काय नाही. आजारी पडतील, अंग दुखेल, ताप येईल, पण जेव्हा तापातून उठतील ना तेव्हा बॉडी आणखीन स्ट्रॉंग झालेली असेल. मग दौलतचं बी असंच होईल का? डिपेंड, म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीवर अवलंबून असतं. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळं रिॲक्ट करते. बघूया, उद्या सकाळी कळेलच. यांना विचारून पाहू का अभ्याला ट्रेन कराल का म्हणून? मी काय म्हणते, तुम्ही सकाळी 2-4 तास दौलतला ट्रेनिंग देणार आणि संध्याकाळी तासभर पोरींना, बरोबर ना? हो. मग आणखी एकाला ट्रेनिंग द्याल का? आबांनी सांगितलं का? नाही नाही, मीच सांगते. कोणाला ट्रेन करायचंय? ते शर्यतीत भाग घेतलेल्या दुसऱ्या पोरांना बी ट्रेन कराल का तुम्ही? म्हणजे? माझी एक मैत्रीण आहे इंदू, तिच्या पोराने बी शर्यतीत भाग घेतलाय. त्याला बी ट्रेनिंग द्याल का? नो नो नो, असं नाही होणार. अहो बरं, का बरं नाही होणार? कारण तो दौलतचा प्रतिस्पर्धी आहे. त्याला कसा ट्रेन करणार मी? हे पा, तुल्यबळ प्रतिस्पर्धी बनवून त्यांच्यात जर शर्यत लागली तरच ठरल ना त्यांच्यातला खरा चॅम्पियन कोण ते. तुमचं म्हणणं बरोबर आहे अक्कासाहेब, पण सध्या मी दौलतला ट्रेन करतोय, तर दुसऱ्याला ट्रेन करणं ही प्रिन्सिपली रॉंग आहे आणि आबांना पण ते आवडणार नाही. आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. तुला सांग. खांदा बरा ना हवे, दुखत बिकत नाही ना? ठीक आहे आता. भाई चल ना, आईचा फोन येऊन गेलता, जेवण तयार आहे. थांब ना 5 मिनिट. अरे लती येणार होती, कसं काय नाही काय माहित अजून. लती भलतीच काटक आहे हव्या. एवढा जॉब करती, दमती, ट्रेनिंग बी करती, पण तरी तुला भेटल्याशिवाय नाही जात. आणि जेव्हा कधी तुला भेटती तेव्हा अगदी प्रसन्न आणि आनंदी. हे मात्र खरं आहे क्या. तिचा प्रसन्न चेहरा पाहिला ना की सगळं टेन्शन विसरायला होतं. ती अशीच नेहमी आनंदी राहावी ना असं वाटतं मला. बीपीचा त्रास कळल्यानंतर तिला वळवतो फिटनेसकडं, पण देते आता स्वतःहून लक्ष देते, व्यायाम करते. पाय ना, फिटनेसचा आणि तिचा दूरपर्यंत कधी संबंध नव्हताच, पण तरी बी तिच्यात स्ट्रेंथ आहे, एनर्जी आहे चांगले. मी रोज तिचा व्यायाम करून घेणार होतो, पण आमची पिताश्री त्याआधी मलाच घराबाहेर काढलं. पण एक चांगलं आहे, तिचं सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग चालू आहे ना, बरे फिट राहील ती. हो ना. तुला सांगतो, नवीन नवीन गोष्टी लगेच ग्रास्प करत ती. कधी कंटाळा नाही करत कुठल्या गोष्टीचा. डल बिल तर मी कधी पाहिलंच नाही भाई तिला एवढी. अभ्या, लते अभ्या.